मुळात आहे ना, राजसाहेब भाषणे खूप चांगली देतात, पण प्रत्यक्षात कृतीबाबतीत जर विचाराल तर ते कुठेही कृतीत काहीच होत नाही. नमस्कार, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघतो की महाराष्ट्राच्या राजकारणात रोज प्रत्येक सकाळी प्रत्येक संध्याकाळी काही ना काही नवीन घडामोडी होतच असतात. गेल्या महिन्याभरापूर्वी मनसे विरुद्ध महेश जाधव सर असा एक कलगीतुरा आपल्याला पाहायला मिळाला होता. पण तो नेमका काय होता, त्याच्या मागची कारणं काय होती, ही आज आपण स्टुडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मनसेचे माजी नेते महेश जाधव तसेच मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव सर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. सर, मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आता बघतोय की तुम्ही 20-25 वर्ष म्हणजे मनसेच्या स्थापनेच्या आधीपासून माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरेंच्या संपर्कात आहात, त्यांच्या जवळचे म्हणून तुम्ही ओळखले जात होतात. पण आज अचानक तुम्ही राष्ट्रवादीमध्ये इन होताय, याचं थोडंसं आम्हाला एक्सप्लेनेशन असं हवं आहे की मराठीसाठी काम करत असताना किंवा राज ठाकरेंच्या सोबत काम करत असताना जर तिथून बाहेर पडल्यानंतर तुमच्याकडे अनेक ऑप्शन्स होते, लाईक उभाटा असेल किंवा आणखी बरेच ऑप्शन होते, पण मग राष्ट्रवादीच का? मुळात राज ठाकरे असतील किंवा त्यांचा मुलगाबरोबर जे काही घडलेला विषय होता, तो सगळा विषय आता बऱ्यापैकी मीडिया चॅनल बातम्या ह्या सगळ्या विषयातून आलेला आहे. पण त्या घटनांमागचा एवढाच हेतू होता की त्या गरीब माणसांना न्याय मिळाला पाहिजे होता, मराठी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे होता. त्यातून कुठल्याही गरीब माणसाच्या पोटावरती जर लात पडत असेल आणि आपला प्रमुख सांगत असेल की त्याला माघारी घ्या, तर ते कुठं माझ्या बुद्धीला पटत नव्हतं आणि त्यात कुठे तडजोड करावी अशी मला स्वतः व्यक्तिशक वाटत नव्हतं. आणि मी हे त्या प्रमुखांनाही सांगितलं, त्यावेळेला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची भूमिका अतिशय वेगळी होती आणि मग त्यातून ते पुढल्या बाकी सगळे प्रकार मीडियाला आले, चॅनलला आले, त्यातून ते घडलं. पण हे असं होण्याची पहिलीच वेळ होती की याआधी पण तुम्हाला असं थोडंसं याबद्दल अनुभव आले होते की हे कुठेतरी वेगळ्या ट्रॅकवर चाललंय असं? नाही, सातत्याने मराठी करून बऱ्यापैकी मराठी माणसांची मराठी तरुणांची माती भडकवण्यापेक्षा प्रत्यक्षात मराठी माणसांसाठी काम केलं पाहिजे हे न करता फक्त प्रत्येक वेळेला तडजोडी करणं, ह्याचमुळे पक्षाची जी काही आज अवस्था झाली आहे त्याला तेच कारणीभूत आहेत. पण मग कुठून तरी हा निर्णय घ्यायच्या आधी कुठून असं प्रेशराईज होत होतं की नाही, अशा भूमिका नाही घेतल्या पाहिजेत वगैरे, असं काय प्रेशराईज कुठून होतं? अनेक कामगारांचे विषय मला सातत्याने सोडायला सांगितले जात होते. ते राजसाहेब असतील, नाहीतर त्यांचा मुलगा असेल, त्यांच्या घरातले बरेच सातत्याने फोन व्हायचे. पण माझ्याकडून ते सोडले गेले नसल्यामुळे तो एक रागाचा सातत्याने एक विषय सोडला, एका विषयात ऐकला नाही, 2 विषयात ऐकला नाही, 3 विषयात ऐकला नाही, असे एक 5-6 विषय सातत्याने घडले आणि त्यातून पुढे ही सगळा घटनाक्रम घडला. पण मग त्या दिवशीची जी घटना घडली त्यानंतर आपण नवी मुंबईमध्ये पण त्याचे पडसाद आपल्याला बघायला मिळाले की 2 गटांमध्ये वेगळ्या प्रकारे खडाजंगी झाली. पण त्यानंतर वरिष्ठ नेत्यांकडून मनसेच्या असेल किंवा आणखी वरिष्ठ असतील तुमचे, त्यांच्याकडून काही फोनाफोनी वगैरे ह्या प्रकरणाबद्दल? नाही, त्यावेळेला जे काही प्रकार घडला त्याच्यानंतर बऱ्याच नेत्यांनी फोन केला. आता त्यांची नावं सांगू इच्छित नाही, कारण ते सांगणंही योग्य नाही. जो काही घडला त्याच्यानंतर त्यांनाही बऱ्याच लोकांना, त्यातल्या पक्षातल्या काही प्रमुख मोठ्या नेत्यांनासुद्धा ते पटलेलं नव्हतं, चुकीचे घडलं होतं असं त्यांचं म्हणणं होतं. पण शेवटी कसं असतं की राजकारणात आता त्यांना ती भूमिका घेणं त्यांचा एक पर्याय असतो, तो त्यांनी घेतला आणि मला जे योग्य वाटत होतं, मला कामगारांचं हित महत्त्वाचं होतं आणि मी त्या पद्धतीने तो निर्णय घेतला. त्या प्रकरणानंतर सर काही नेत्यांच्या आणि तुमच्या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झालेल्या आपण ऐकल्या सगळ्या मीडिया चॅनलवरती. तर त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? त्या मुद्दामून म्हणजे जाणीवपूर्वक करण्यात आल्या होत्या की काय? नाही, काय झालं की ज्या पद्धतीने तो प्रकरण चालू झाला आणि मी फेसबुक लाईव्ह केलं, त्याच्यानंतर ते त्यांच्याकडून प्रतिहल्ले होऊ लागले, तर त्या हल्ल्याची जे काही ते खोटे आरोप करू लागले किंवा काही गोष्टी सांगू लागले मीडियासमोर की कामगारांनी मारलं किंवा मी खंडणीखोर आहे किंवा आणखीन काय आहे, जे काय म्हणायचं होतं त्यांना, ते सगळे बोलल्यानंतर माझ्याकडे जे काही सांगत होते त्याचे तथ्य होते आणि मी जे काही भांडत होतो ते खऱ्यासाठी भांडत होतो, म्हणून ते मला नाईलाज असतो ते रिलीज करावे लागले. म्हणजे ते मनसेचं प्रकरण समजा आता तुर्तास संपलं असं आपण समजू, मग तुम्ही आता राष्ट्रवादीकडे काय व्हिजन काय त्याच्या मागचं? कसं आहे की महाराष्ट्रामध्ये जर मी एका पक्षात मागच्या 23 वर्षापासून सातत्याने काम करत असलो,
तर मला नेहमी एक पश्चिम महाराष्ट्रात मी माझा स्वतःचा नाळ असल्यामुळे आणि मी पश्चिम महाराष्ट्रातला येतो, सांगली या भागातून येतो आणि मला नेहमी अजितदादांबद्दल एक वेगळी आपुलकी, वेगळा आदर त्याचे असण्याची कारणं ही होती, कारण तो सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 1 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना अवेलेबल असलेला नेता आणि गरीब माणसांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, वंचितांसाठी वेळ देणं हे महत्त्वाचं असतं. राजकारणात येऊन नुसती भाषणं द्यायची आणि लोकांना, तरुणांना भडकवायचे, त्यांच्यासमोर केसेस होणार हे गरजेचं नाही आहे. राष्ट्रवादी हा तुमचं ठरलं होतं की आधी पण कुठल्या वेगळ्या पक्षांकडनं तुम्हाला फोनाफोनी झाली आहे का? सर्वच पक्षातून मला फोन आले होते, सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी फोन केले होते, पण शेवटी जर कामगारांचे, कष्टकऱ्यांचे आणि ह्या लोकांचे जर प्रश्न सोडवायचे असतील, शेवटी सत्तेच्या पुढे शानपण चालत नसतं. शेवटी रस्त्यावरचा संघर्ष करताना सुद्धा मी मागच्या 23 वर्ष रस्त्यावरचा संघर्ष केला आहे. 23 वर्ष कामगारांसाठी भांडत असताना वेगळ्या कामगारच नाही तर इतरही कुठलेही विषय जर हाताळत असेल तर शेवटी सिस्टम जी असते ती विरोधातल्या पक्षातल्या नेत्यांकडेचे विषय जे असतात ते एवढ्या तात्परतेने ऐकत नसते. किमान सत्तेतला पक्ष असेल आणि सत्तेतला विषय असेल तर ते थोडंसं लवकर सॉल्व्ह होतो आणि विरोधात असेल तरीही सॉल्व्ह होतं, पण त्याला कालावधी जातो. पण किती काळ आपण त्या कामगारांचा प्रत्येक प्रश्न सोडवायला काळ घालवायचा, त्याच्यापेक्षा सत्तेतला पक्ष असेल तर तो किमान लोकांचे प्रश्न सुटतील, व्यथा सुटतील ह्याच्यासाठी. साधारणतः किती माणसं आहेत आपल्यासोबत आता राष्ट्रवादीमध्ये तुम्ही जेव्हा प्रवेश करता तेव्हा? माझी मराठी कामगार सेना जी आहे ती महाराष्ट्रभर आहे. त्याच्यात सुरक्षा रक्षक साधारणतः 22-23 हजार सुरक्षा रक्षक आहेत, जे वेगवेगळ्या तुम्हाला ठिकाणी दिसतात. 16-17 हजार तुमचे माथाडी कामगार आहेत. इतरही अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर्स असतील, बांधकाम कामगार असतील, असंघटित कामगार असतील, अशा सगळ्या प्रकारचे कामगार म्हणून 1,68,000 महाराष्ट्रभर सभासद आहेत. आणि आत्ता जेव्हा आम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते म्हणून साधारणतः 2-1 हजार लोक आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतो. सध्याच्या एकंदरीत महाराष्ट्रातल्या बदलत्या राजकारणाबद्दल, म्हणजे रोज आपण बघतोय समीकरणं बदलत आहेत, तर त्याकडे एक कार्यकर्ता म्हणून, सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्ही कसं बघता? त्या बदलाकडे चांगल्या दृष्टीने बघता येतं आणि वाईट दृष्टीने बघता येतं. पण शेवटी कार्यकर्ता म्हणून मला जे वाटतं, शेवटी पक्ष म्हणून पक्षाच्या वेगवेगळ्या भूमिका असतात, त्या कार्यकर्त्यांनी पालन करणं आणि त्याचं अंमलबजावणी करणं हे त्या कार्यकर्त्याचं काम असतं. काय वाटतं, एक मीडियासमोर जी तुमची गेल्या महिन्याभरात जी इमेज आपण म्हणून उभी केली गेली किंवा उभी झाली, तर ती काय म्हणतात, पुसण्यासाठी एक कुठेतरी राष्ट्रवादीतून आपण जे आता कामाला सुरुवात करतो त्याला हेल्प होईल? नाही, मुळात माझी काही इमेज निगेटिव्ह झालीच नाही. जी झालीच असेल तर ती ज्यांनी हे सगळं घडवून आणलं किंवा त्यांनी जे काही केलं त्यांचंच जे काही नुकसान झालं असेल. माझ्या हातून काही नुकसान झालं नाही. आजही माझी लोक माझ्याबरोबर आहेत, माझ्यावर विश्वास ठेवून आहेत आणि त्यामुळे जी काही नुकसान झालं असेल तर ते त्यांचंच झालं असेल. मुळात त्यांनी एक चांगला त्यांचा 23 वर्षाचा सहकारी त्यांनी घालवला आहे. काय वाटतं तुम्हाला, तुमचे जुने सहकारी अजून काही त्या पक्षामध्ये आहेत, कार्यरत आहेत ते अजूनही त्या पक्षामध्ये, त्यांचे काही टचमध्ये आहेत किंवा काय त्यांची पण भावना सेम आहे का या बाबतीत? तशाच भावना आहेत, पण त्या आता ते सांगणं योग्य नाही, कोण टचमध्ये कोण नाही याच्या गोष्टी बोलता मी येईल. नाव नाही विचारत तुम्हाला, पण एकंदरीत भावना त्यांची, भावना तशाच आहेत. बरेच जण नाराज आहेत. शेवटी कसं असतं की तुम्ही जेव्हा प्रमुख असतात आणि प्रमुखांचा मुलगा असेल समजा, तर शेवटी त्यांनी कसं वागावं, काय वागावं हा त्यांच्या पक्षप्रमुख आणि त्यांच्या पक्षाचा विषय. शेवटी मी त्यांना सांगणं की तुम्ही कसं वागावं लोकांशी, पण किमान ह्यातून काहीतरी बोध घ्यावा आणि पुढे चांगलं व्हावं. आता तुम्ही म्हणजे इतक्या कामगार संघटना यापूर्वीच्या आहेत, म्हणजे इंटक असेल किंवा शिवसेनेची कामगार सेना असेल, डाव्या पक्षांच्या कामगार संघटना आहेत, त्याच्यातून तुम्ही जी संघटना स्थापन केली, मराठी कामगारांची संघटना म्हणून मराठी याच्या बेसवर केली. बरोबर. म्हणजे आणि तुमचा म्हणजे तुमची जी काही जवळीकता आहे ती राजसाहेबांची होती तुमची, म्हणजे तेही मराठीच्या मुद्द्यावरच हे सगळं करत होते. पण ज्यावेळेला मराठी कामगारांना न्याय द्यायचा प्रश्न आला त्यावेळेला कुठंतरी त्यांनी ज्या काही उद्योजक आहेत त्यांच्या बाजूने त्यांनी भूमिका घेतली. म्हणजे त्यांच्या मूळ जे काही त्यांची तत्व आहेत त्यांच्याशी कुठं प्रतारणा केली म्हणून तुमचं काही असं रेखे झालं का? नाही, मुळात आहे ना, राजसाहेब भाषणे खूप चांगली देतात, पण प्रत्यक्षात कृतीबाबतीत जर विचाराल तर ते कुठेही कृतीत काहीच होत नाही. मराठी माणसांसाठी मी अनेक वेळा त्यांच्यासमोर मी मराठी
वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कशी टक्केवारी कमी झालेली आहे. एक उदाहरण सांगतो, त्या कंपनीचं नाव घेणं योग्य नाही, तरीसुद्धा एकंदर रिलायन्ससारखं एक उदाहरण सांगितलं मी. त्यात 1,00,000 लोकांचा PFचा डाटा काढला आणि त्यातून मराठी माणसांची संख्या आहे ती 6,000 होती. 1,00,000पैकी जर 6,000 मराठी फक्त जर असतील, मग बाकीचे जर बाहेरचे असतील, मग मराठी करून मग नेमकं करतोय काय? मग हे सगळा डाटा दिल्यानंतर त्यांना ते इम्प्लिमेंट करून घेण्यासाठी म्हणून सरकारवर प्रेशर आणता आलं असतं किंवा बरेच मुद्दे मांडण्यासारखे होते. मी बऱ्याच वेळा बरेच मुद्दे मांडलेले आहेत. जे काही शक्य असेल तेवढ्या सगळ्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता कसं होतं, शेवटी वेगवेगळ्या संघटना, जसं तुम्ही म्हटलात की वेगवेगळ्या संघटना असतात आणि एवढ्या संघटना आहेत, मग आमच्याकडेच का आणि मग मराठीच का? तर ते असं होतं की मी जेव्हा ही 2016-17ला जी स्थापन करण्याची संघटनाच मूळ उद्देश होता की महाराष्ट्रभरातला मी अनेक कंपन्यांचा PFद्वारे डाटा काढला होता आणि त्या कंपन्यांमध्ये, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये 80% म्हणून जो 2008चा GR होता, 80% भूमिपुत्रांना किंवा स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. त्या नोकऱ्या मुळात दिल्याच जात नाहीत. ते उद्योग विभागाचं जे काही खोटं प्रेझेंटेशन आहे ते सरकारला किंवा त्या डिपार्टमेंटला सादर केलं जातं की ह्या कंपन्यांमध्ये 80% भरले आम्ही किंवा भरलेले आहेत, अशी जी काही आकडेवारी देते ती खोटी आहे. कारण हे सगळं आकडेवारी खोटी का आहे, कशी आहे हे दाखवण्यासाठी म्हणून मी PF डिपार्टमेंटचे बरेचसे आकडेवारी कंपनी वाईज काढले होते. त्यांचा कोणत्या कंपन्यात किती मराठी पर्सेंटेज आहे, किती अमराठी आहेत. आता अमराठी मराठीपेक्षा पण जास्त महत्त्वाचं काय आहे की तो महाराष्ट्रात 15 वर्ष वास्तव्याला आहे का? जर 2 दिवसापूर्वी एखादा माणूस येतो आणि क्लास 4च्या नोकरीसाठी तर काही शिक्षण लागत नाही आणि ह्या सगळ्या क्लास 4च्या नोकरी आहेत. क्लास 4ची नोकरी असलेल्या माणसाला जर शिक्षणाची गरज नसेल आणि तो माझा मराठी माणूस करू शकतो, माझ्या महाराष्ट्रातला मराठी माणूस करू शकतो, ह्या सगळ्या करत असतानासुद्धा त्या नोकऱ्या मिळत नव्हत्या. आणि ह्या सगळ्या भूमिकेतून मग ती मराठी कामगार सेनेची स्थापना झाली. आज मराठी कामगार सेनेची 1,68,000पेक्षा जास्त सभासद आहेत आणि देशातली एकमेव संघटना आहे की जिचा मोबाईल ॲप आणि मोबाईल ॲपवरनं ह्या कंपन्यांची, म्हणजे ह्या मराठी कामगारांची नोंदणी होते. ज्यांना काही समस्या असतील तर त्या ॲपद्वारेच तो आपल्याकडे रजिस्टर करतो. त्याच्या सभासद फीजपासून त्या सगळ्या गोष्टी सगळे ऑनलाईन प्रोसेस आहे. म्हणजे देशातली एकमेव कामगार संघटना आहे की जिचं मोबाईल ॲप आहे, ज्याच्यावरून मोबाईल ॲपवरनं सभासद होण्यापासून ते सगळी कंप्लेंट रिझॉल्व्ह होण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी होतात. महाराष्ट्रभर पदाधिकारीसुद्धा आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त माझं तेच मत होतं की आपण हे करण्यामागचा एवढाच उद्देश होता की किमान आपल्या इथल्या मराठी माणसांना जे 15 वर्ष वास्तव्य करत म्हणलं, कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा कुठलाही असू दे, पण त्याला कामगाराला कुठली जात नसते, तर त्याला एकच जात असते की त्याला त्याचे पैसे मिळाले पाहिजे, त्याला जगणं सोयीस्कर झालं पाहिजे. आणि त्या आजच्या दृष्टीने विविध होऊ घातलेले कामगार कायदे असतील, नाहीतर पूर्वी जसं 90च्या दशकात ज्या पद्धतीचे कामगार नेते होते ते आता राहिले पण नाही आहेत. आणि तेवढे लढाऊ कामगार नेते नसल्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे आणि त्या पोकळीकडे पाहता असं वाटत होतं की कुणीतरी ह्या सगळ्या लोकांसाठी लढलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, ही सगळी भूमिका होती माझी. आता तुम्ही सत्तेत असलेल्या पक्षासोबत जाता, म्हणजे हा प्रश्न घेऊन तुमचा म्हणजे तिथं जाण्याचा हेतू पण की हा न्याय या लोकांना मिळाला पाहिजे, हीच भूमिका तुमची कायम राहील? हो, हीच भूमिका कायम राहणार आहे. सत्तेत जरी गेलो असलो तरी माझं म्हणणं असेल की इथल्या जे काही कामगार असतील, कामगारांचे प्रश्न असतील, ते लवकरात लवकर सोडवले जावे, तडीस जावे. ह्याच्यासाठी म्हणून शेवटी सरकारी यंत्रणा जी असते ती सरकार सत्तेतल्या पक्षाचं थोडंसं ऐकते आणि त्यामुळे ते निर्णय लवकर होतात, बाजूने होतात. त्या दृष्टीने तो निर्णय घेतला. तर आता आपण ऑफिशियली म्हणू शकतो की राष्ट्रवादीचे पदाधिकारी महेश जाधव यांनी आपल्याला वेळात वेळ काढून मुंबई आउटलुकच्या स्टुडिओला भेट दिलं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.